नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे कढी भजीचा बेत बनवलेला, त्यासाठी ना मी इथे 2 कप दही घेतलेला आहे। दही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर दही थोडंसं आंबट असेल तरी चालेल आणि घरची दही असेल तर अतिउत्तम। तर व्यवस्थित दही फेटून झाल्यानंतर मी इथे गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत ते कुटून घ्यायच्यात आपल्याला, तेही तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात आणि कढीपत्ता सुद्धा ॲड करायचा आहे आणि 3 ते 4 हिरवी मिरची कट केलेली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा हळद आणि फेटून ठेवलेली जी दही आहे ते आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 अर्धा ग्लास पाणी सुद्धा ॲड करायचं आहे। तर इथे एका वाटीमध्ये 1 चमचा बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून अशा प्रकारे ते घोळ बनवलेलं आहे, ते घोळ आपल्याला कढीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रवीने फेटून घ्यायचं आहे। तर वरून चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि इथं कढीला छान उकळी येऊ द्यायची। तर इथे कढीला छान उकळी आलेली आहे। तर आता आपल्याला भजीची तयारी करूया। तर भजीसाठी ना मी इथे 2 कप बेसन घेतलेलं आहे, 5 ते 6 हिरवी मिरची, ओवा घेतलेला अर्धा चमचा, जिरे घेतलेले अर्धा चमचा, खायचा सोडा अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। अशा प्रकारे आपलं भजीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर मी इकडे गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवले होते, तेल छान गरम झालेलं आहे। एक एक करून अशा प्रकारे आपल्याला भजी तळून घ्यायचे। तर इथं अशा प्रकारे मी भजी तळून घेते। भजी आणि कढीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।